36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. कामगार मंत्री फुंडकरांच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याचा मोठा परिणाम समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बोगस व सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत कृषी विभागाकडे 800हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक सुमारे 300 तक्रारी एकट्या खामगाव तालुक्यातून आल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खामगावचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी थेट कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याशी भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई देण्याची आणि दोषित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. कामगार मंत्र्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून कृषी मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे अशोक बलराम चव्हाण, कृषी अधिकारी पंचायत समिती खामगाव यांच्या फिर्यादीवरून बोगस बियाणे उगवू शक्ती नसलेले व याची विक्री केल्याबाबत यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही हिंगणघाटची कंपनी आहे. या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून त्यामध्ये सॅम्पल हे कृषी अधिकाऱ्यांनी टेस्टिंगला पाठवले होते. ते फेल आढळून आल्याने त्या अहवालावरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचे असे प्रकारे तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन खामगाव शहर किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करून त्याबाबत माहिती देण्यात यावी. याचा सखोल तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात येत आहे. आणखी काही निष्पन्न झाल्यास परत यामध्ये गुन्ह्यात वाढ करण्यात येईल. यशोदा हायब्रिड सीड प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट, जिल्हा वर्धा या कंपनीचे आपण 3 नमुने घेतले होते पिंपळराजा इथून आणि ते 3ही नमुने आपण प्रयोगशाळेमध्ये अकोला येथे पाठवले होते आणि त्याचा अहवाल आपल्याला जिल्हा स्तरावर प्राप्त झालेला आहे. त्यानंतर जळगाव, जामोद आणि शेगाव यांचासुद्धा अहवाल प्राप्त झालेला. असे 5ही अहवाल जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे प्राप्त झाले होते. त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आपण ते अहवाल प्राप्त करून पुढील FIR दाखल केलेला आहे. त्या संबंधित कंपनीच्या विरोधात 2 शेतकऱ्याच्या तक्रार प्राप्त झाल्या होत्या. त्या दोन्ही शेतकऱ्याच्या तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेल्या असल्यामुळे आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर कंपनीच्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यावर काही अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या कायद्यामध्ये अंतर्भूत नाही आहे. तर नंबर 1 ब्रँड वगैरे असं काही लिहिलेलं आहे. तर त्या असं असल्यामुळे आपण ते गुन्हे दाखल केलेले आहेत. साहेब, दुसरी जी कंपनी उन्नती त्यांच्याविरुद्ध सुद्धा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, त्यावर कारवाई करणार आहेत ते बघा. हां, रवी उन्नती संदर्भात आपण नमुने घेतलेले आहेत. ते नमुने प्रयोगशाळा अकोला येथे पाठवलेले आहेत. प्रयोगशाळेकडून ज्यावेळेस आपल्याकडे अहवाल प्राप्त होतील त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.